नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षक मित्रांनो, केंद्र प्रमुख, भावी केंद्र प्रमुख मित्रांनो आणि मैत्रिणींनो. मैत्रिणींनो म्हणण्यापेक्षा माझ्या बहिणींनो, माझ्या ताईंनो, सगळ्यात महत्त्वाची सूचना आहे ॲक्चुअली. काय आहे ना, तर हे जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं नाही, तर यदाकदाचित तुम्हाला पेपरला बसता येणार नाही. कारण काय असतं ना, पेपरला बसत असताना आपण पेपरला कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन चाललो, हे खूप जास्त सगळ्यात जास्त महत्त्वाची सूचना मी महिलांसाठी देणार आहे. त्याच्या अगोदरच एक जनरल एका मिनिटामध्ये जनरल सूचना सांगतो आणि महिलांसाठी महत्त्वाची अशी एक खूप महत्त्वाची सूचना आहे ती पण सांगतो. एक मोजून 7-8 मिनिटाचा व्हिडिओ असणार आहे. फक्त व्यवस्थित पूर्ण व्हिडिओ पाहून घ्या, जेणेकरून तुमचं कन्फ्युजन राहणार नाही. सगळ्यात पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमची हॉल तिकीटची प्रिंट व्यवस्थित तुमच्या सोबत पाहिजे. महिला असू द्या, पुरुष असू द्या. आयडी प्रूफ ज्या नावाने फॉर्म भरलाय त्या नावाचा आयडी प्रूफ बरं का. म्हणजे समजा मी जे माझं नाव आहे फॉर्म भरत असताना त्याच नावाचा आयडी प्रूफ मग तो आधार कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा पॅन कार्ड असेल जे काही असेल ज्या नावाने फॉर्म भरलाय त्या नावाचा त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला सोबत न्यायचा आहे. हां, त्याच्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा सेंटरचं नाव व्यवस्थित चेक करा. संभाजीनगरला ज्यांचं सेंटर आहे त्यांच्यासाठी हा एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, की आयॉन म्हणजे जे म्हणतात आयॉन सेंटर 2 आहेत संभाजीनगरमध्ये आता. एक चिकलठाणाला आहे आणि एक वाळूजला आहे. वाळूजला बजाज गेटच्या समोर. तर तुमचं आयॉन नेमकं चिकलठाण्याचं आहे का बजाज गेटच्या समोरचं आहे ते एकदा चेक करून घ्या. नाहीतर काय होतं सेंटरचं नाव आपण व्यवस्थित बघत नाही आणि होतं काय, की मग ते आपण वेळेवर तिथं पोहोचू शकत नाही आणि वेळेवर पोहोचलं नाही तर ते अलाऊ करत नाही एवढं लक्षात असू द्या. तुम्ही रडतात बरेच जण. मी नेहमी पेपरला जातो, नेहमी पेपर सेंटरच्या बाहेर बघतो. आम्ही 5 मिनिटं लेट झालो, मग रडतात अक्षरशः बरेच जण, पण ते अलाऊ करत नाही. एवढं लक्षात असू द्या. म्हणजे जो टाईम तुम्हाला दिलाय त्या टाईमच्या 1 अवर बिफोर तिथं पोहोचा आणि त्याच्यासाठी सेंटरचं नाव व्यवस्थित चेक करा. सगळे सेंटर Googleवर मॅप आहेत. Googleवर मॅप टाकून व्यवस्थित चेक करा. जे कोणी मित्र असतील तुमचे त्यांना विचारा त्या भागातले असतील, कसं जायचंय, काय जायचंय आणि व्यवस्थित सेंटरवर वेळेच्या अगोदर पोहोचा. मी असं म्हणेल वेळेच्या 1 तास अगोदर पोहोचा. आयॉन सेंटर असेल तर कोणतं आहे? चिकलठाण्याचं आहे का वाळूजचं आहे? ते चेक करा. बाकीच्या जिल्ह्यातले जे सेंटर असतील, सेंटर प्रॉपरली कुठं आहे ते पाहून त्याच्या 1 तास अगोदर नक्की पोहोचायचंय. ह्या झाल्या तुमच्यासाठी सगळ्यांसाठी जनरल सूचना. आता दुसरी महत्त्वाची सूचना स्पेशली महिलांसाठी आहे आणि महिलांसाठी अशी, की काय असतं ना, महिला नोकरीला मी अगोदर लागले, मग माझा शालार्थ आयडी अगोदरच्या नावाने बनला किंवा आणि माझ्याकडं तो आयडी प्रूफचा गोंधळ असतो. मॅरेज सर्टिफिकेट, बाय वगैरे तो गोंधळ असतो. त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची सूचना आहे. तुम्ही ज्या नावाने फॉर्म भरलाय, महिलांसाठी सांगतो, ज्या नावाने फॉर्म भरलाय त्याच नावाचा आयडी प्रूफ घेऊन जा. म्हणजे आधार कार्ड असेल, पॅन कार्ड असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा जे काही असेल तुमच्याकडं, ज्या नावाने फॉर्म भरलाय त्याच नावाचा आयडी प्रूफ. आता त्या नावाचं मग आता काही जणांच्या बाबतीत काय होतं, की समजा मी लग्नाच्या अगोदरच्या नावाने फॉर्म भरलाय ना, आता माझं आधार कार्ड लग्नाच्या नंतरच्या नावाचं आहे. मग आता प्रॉब्लेम आहे, गोंधळ आहे. मग अशा लोकांसाठी काय करतात, बरेच जण काय करतात, पॅन कार्ड घेऊन जातात, ज्याच्यावर दोन्हीकडचं नाव आहे, पण ते चालत नाही. लक्षात असू द्या, मी याला जाणून-बुजून स्टार करून ठेवलंय. पॅन कार्ड घेऊन जातात बरीकडचे, दोन्हीकडचं नाव असलेलं पॅन कार्ड, की मग याच्यावर दोन्हीकडचं नाव आहे ना, हे चालेल. नाही चालत, नाही चालत. मग तुम्ही म्हणसाल काय त्याला पर्याय काय? म्हणजे मी लग्नाच्या अगोदर म्हणजे फॉर्म भरलेलं नाव लग्नाच्या अगोदरचं आहे किंवा लग्नाच्या नंतरचं आहे आणि आधार लग्नाच्या अगोदरचं किंवा लग्नाच्या नंतरचं आहे, मिसमॅच आहे. म्हणजे त्या नावाचं माझ्याकडे आयडी प्रूफ नाहीये. तर मग तुम्हाला काय करून घ्यावं लागेल, मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जावं लागेल सोबत. मॅरेज सर्टिफिकेट ओरिजिनलमध्ये नसेल तर मॅरेज सर्टिफिकेटची झेरॉक्स सुद्धा चालेल. काही जण सर म्हणतील, "आम्ही तर आता ट्रॅव्हल करू राहिलो, आम्ही पोहोचलोय सेंटरपर्यंत आणि आता आमच्याकडे तर मॅरेज सर्टिफिकेटची झेरॉक्स नाहीये, मग आता आम्ही नेमकं काय करावं?" मग तुम्ही मॅरेज सर्टिफिकेटचा जिथं घरी कोणी असेल घरच्यांना म्हणा मॅरेज सर्टिफिकेटचा फोटो काढा. तो फोटो पाठवायला लावा तुमच्या मोबाईलवर. आजकाल मोबाईलवर तेवढी फॅसिलिटी आहे. मोबाईलवरल्या फोटोवरही आपण झेरॉक्स काढू शकतो. म्हणजे नसलं सोबत नेलेलं तरी अजून ती सुविधा आहे. बरोबर आहे. मग काही जण सर आमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट पण नाहीये. मग आम्ही काय करावं? होऊ शकतं काही जणांच्या बाबतीमध्ये नाही बनवलं आम्ही. दुर्लक्ष केलं त्या गोष्टीवर, नाही बनवलं मॅरेज सर्टिफिकेट. मग अशा वेळेस त्यांच्यासाठी एक ऑप्शन आहे, तुम्ही नोटरी करावी, ॲफिडेव्हिट करून घ्यावं. ॲफिडेव्हिट काय करून घ्यावं, की माझं लग्नाच्या अगोदरचं हे नाव आहे आणि लग्नाच्या नंतरचं हे नाव आहे. अशी नोटरी करून घ्यावी आणि ती नोटरी तुम्ही सोबत न्यावी. हे त्याला पर्याय आहेत. एवढं लक्षात ठेवा. एकदा रिपीट करतो, मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जा किंवा मॅरेज सर्टिफिकेटची झेरॉक्स घेऊन जा किंवा नोटरी बनवून घ्या, नावात बदल असल्यास. आता हे झालं महिलांसाठी. पण दुसरं काही जण म्हणतील, असे पण काही जण असतात, की म्हणजे फॉर्म भरत असताना नाव वेगळं आहे आणि आधारवर नाव वेगळं आहे. मग महिला, पुरुष वगैरे जे असेल ते समजा किंवा आयडी प्रूफ मी जो घेऊन चालला, त्याच्यावर नाव वेगळं आहे आणि फॉर्म भरत असताना नाव वेगळं आहे. मग अशा सगळ्यांनी पण काय करायची? नोटरी करायची, ॲफिडेव्हिट करायचंय आणि त्या ॲफिडेव्हिट सोबत घेऊन जायचंय. मग त्या नावात तुमच्या स्वतःच्या नावात बदल असू द्या किंवा वडिलांच्या नावात बदल असू द्या किंवा आडनावात बदल असू द्या, कशातही बदल असू द्या, त्याला हा पर्याय असतो नोटरी. ही नोटरी तुम्ही सोबत घेऊन जायची. सगळ्यात महत्त्वाची सूचना.
हे जर तुम्ही मिस केलं, तर तुम्हाला पेपरला बसता येणार नाही. पुन्हा पुन्हा रिपीट करतोय. रडतात बरेच जण सेंटरच्या बाहेर. छोटीशी गोष्ट असते, छोटंसं दुर्लक्ष असतं, पण पेपरला नाही बसत. मी बऱ्याच वर्षांचा माझा अनुभव आहे. आज मला तसं परीक्षा परिषदेमधले किंवा IBPS मधले जे काही मित्रमंडळी, जे काही म्हणजे शुभचिंतक आहे, हितचिंतक आहे, त्यांच्याकडनं मला जस्ट कॉल आला ह्या संदर्भामधला, की "सर, हा मेसेज आपल्या परीक्षा देणाऱ्या मित्र-मैत्रिणीपर्यंत पोहोचवा." आम्हालाही त्यावेळेस वाईट वाटतं ज्यावेळेस आम्ही त्यांना आत नाही जाऊ देत. आम्हालाही स्वतःलाही वाईट वाटतं. परीक्षा सेंटरवर जे कर्मचारी असतात ते आपलेच असतात. पण त्यांना नियमाच्या बाहेर जाता येत नाही. म्हणून त्यांनी माझ्यापर्यंत हा मेसेज कम्युनिकेट केला, की "सर, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचवा." की महिलांसाठी स्पेशली, की त्यांनी अशा पुरुषांमध्ये जनरली अडचण येत नाही, कारण जे नाव आहे तेच कंटिन्यू असताना आयडी प्रूफही जनरली तोच असतो. त्याच्यामुळे प्रॉब्लेम येत नाही तेवढा. पण महिलांसाठी जनरली नावात बदल असले तर हा गोंधळ असतो. मॅरेज सर्टिफिकेट झेरॉक्स किंवा ॲफिडेव्हिट नोटरी हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. सगळ्यात महत्त्वाची सूचना. बरं. त्याच्यानंतरचा मुद्दा, बाकी पेपर सोडवत असताना त्या बाकीच्या चर्चा आपण सगळ्या केलेल्याच आहेत. ईझी प्रश्न अगोदर सोडवा, डिफिकल्ट प्रश्न नंतर सोडवा आणि 200च्या 200 ग्रीन करायचेच आहेत. ईझी अगोदर सोडवा, डिफिकल्ट नंतर सोडवा. पण 5-7 मिनिटाचा वेळ रिझर्व्ह ठेवा 200च्या 200 ग्रीन करण्यासाठी. हे याच्यावर ऑलरेडी चर्चा केली. पेपर कसा सोडवावा, वेळेत पेपर कसा सोडवावा या बाबतीतलं स्पेशल लेक्चर घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी आपण चर्चा केलेल्याच आहे. बरोबर आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. का बरं? कारण बऱ्याच महिलांपर्यंत मी आता कदाचित नाही पोहोचलो. जर ही माझी सूचना त्या महिलापर्यंत नाही पोहोचली आणि ती महिला पेपरच्या ठिकाणी तसंच गेली, तर ती महिला पेपरला मिस करेल. तिचा पेपर मिस होईल. तर ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, की हा मेसेज, हा माझा व्हिडिओ म्हणा किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने मेसेज बनवून टाका. काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे माझा व्हिडिओ शेअर करावा असंही नाही म्हणत मी. पण व्हिडिओ शेअर केला त्यांना एक्झॅक्टली आयडिया येईल. व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त, जेणेकरून आपली एखादी ताई पेपरपासून वंचित राहणार नाही. सर्व तुमचे केंद्र प्रमुखची तयारी करणारे असतील किंवा सर्व तुमचे शिक्षक मित्र-मित्रांचे ग्रुप असतील, त्या सगळ्या ग्रुपवर शेअर करा. सगळ्यांनी प्रत्येकाने WhatsApp स्टेटसला ठेवा. अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आपली एखादी बहीण, आपला एखादा भाऊ पेपरपासून वंचित राहिला नाही पाहिजे. 3 वर्षापासून पेपरची तयारी करतोय आपण. तर उगाच म्हणजे ऐन वेळेला छोट्याशा कारणामुळे पेपर मिस झालेला, सगळ्यात जास्त दुःख मला होईल त्या गोष्टीचं. तर माझ्यासाठी ही माहिती, माझ्यासाठी म्हणून ही माहिती सर्वांपर्यंत शेअर करायची आहे. बरोबर? पुढे जाऊ. आता दुसरा मुद्दा, ऑल द बेस्ट. हे बघा, सगळ्यात महत्त्वाचं 1 मिनिटं ह्या विषयावर बोलतो. ऑल द बेस्ट म्हणजे काय? परीक्षेला जाता-जाता ज्या छोट्या-मोठ्या गोष्टी त्याच्यावर आपण चर्चा केलीच. तुम्ही यशस्वी होणार आहात. तुम्ही पेपरची चांगली तयारी केली. उद्याचा दिवस तुम्हाला फक्त ते 2 तास तुमचे बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. उद्याचा दिवस आहे, परवाचा दिवस आहे. जे तुम्ही तयारी केली त्या तयारीमध्ये जेवढं तुम्हाला बेस्ट देता येईल तेवढं बेस्ट देण्याचा प्रयत्न करा. जे प्रश्न तुम्हाला चांगले जमतात ते अगोदर सोडवा. जे प्रश्न तुम्हाला तेवढे चांगले जमत नाही ते नंतर सोडवा. त्याच्यातही 5 ते 7 मिनिटाचा वेळ रिझर्व्ह ठेवा. जे जमलेच नाही, जे राहिलेच करायचे शेवटी ते सुद्धा ग्रीन करून यायचे आहेत. तुक्के मारून 200च्या 200 प्रश्न ग्रीन झाले पाहिजे. एवढी काळजी आपल्याला सगळ्यांना घ्यायची आहे. एवढा हा सगळ्यात महत्त्वाचा मेसेज होता. छोट्या-छोट्या 5-7 मिनिटांमध्ये मी व्हिडिओ बनवला. होप तुम्हाला सगळ्यांना आवडेल. म्हणजे ही माहिती शेअरही करा. जे चॅनलवर नवीन असतील, चांगल्या अपडेट्ससाठी, अशा नियमित अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब पण करा. व्हिडिओला लाईक पण करा. चालेल? थँक यू. व्हेरी मच.